समाज आणि समाजाचे पोरं जिवंत ठेवायचे असले तर या गुंडाच्या टोळ्यात ठेप्याला आणणं खूप गरजेचं. आणि यांनी गुंडाच्या टोळ्या जास्त वाढवल्या. त्यांना त्याच्यात काय समाधान आहे कळतच नाहीये. गुंड वाढवायचे, त्याच्यात काही पोलिस इन्व्हॉल्व करायचे. आपण किती अर्ज घेऊन गेलो तर ते पोलीस वर बी बघत नाही. ज्या पोलिसांना काम करायची इच्छा आहे त्यांना परळीतून फोन येतो, काम करू नको त्या धान्याचा. पुन्हा करणार ज्या पोलिसांना करायचं तोही करत नाही, काही तर त्याच्यात दावणीलाच बांधलेत. ही सगळी चूक अजितदादाच्या पक्षाची, फडणवीस साहेबाची. त्यांनी याला बळ दिलं म्हणून ते माजलं आणि इकडे लोकांचे लेकरं ते मारायला लागले. जिथं आमचं जातं त्यावेळेस आम्हाला कळतं. त्यांना जात बी नाही, त्यांच्या जातीतले लोक मारून टाकतात ते. अजितदादाच्या पक्षानं विचार केला पाहिजे याला किती बळ द्यायचं आणि किती नाही द्यायचं. फडणवीस साहेबांनी सुद्धा किती बळ द्यायचं आणि किती नाही द्यायचं ठरवलं पाहिजे. नसता तुमच्या दोघांचे पक्ष याच्यामुळे डुबणार आहेत आणि मी आणि माझा मराठा 100% बुडीणार. फडणवीस साहेबाचा पक्ष पण बुडीणार आणि अजितदादाचा पण आम्ही बुडीणार तुम्ही जर त्याला बळ दिलं तर. कारण माझ्या समाजाचेच लोक मरणार असले तर तुमच्या पक्षाचं आम्हाला देणं घेणं नाही. नसता त्याला बळ द्यायचं कमी करा. मला आता कुटुंबाकडून सांगण्यात आला काय तिकडून मला आला तू मागून पुढून मी कुठून तयार आहे तुला, तू टेन्शनच घेऊ नको. मी लय पठ्ठ्या डेंजर आहे, तू त्याची काळजी नको. त्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आता की कोण खोकडे का काय, API का PSI काय, तर खोकडे का खोकडे काहीतरी. अरे बाबा तू पोलीस आहे, तू एक वरिष्ठ अधिकारी आहे. ज्या बांधवाला मार लागलाय, म्हणजे ज्ञानेश्वर बायाचा तर खून झाला, पण ज्या बांधवाला मार लागला त्याला तू कुठं न्यायला पाहिजे? हॉस्पिटलला. प्रथम कर्तव्य पोलिसांचं हे. तू गाडीत घेऊन येतो तू, म्हणजे त्या खोकड्याचा का कोणाचा खोकडीचा त्याचा असा विचार होता का की एकाचा खून झाला दुसऱ्याचा पुरावा ठेवायचा नाही, हो पण गाडीत मिळाला पाहिजे. हे फडणवीस साहेबांना उद्या मी सांगणार आहे. हे बघा असं कर्तृत्व आहे अजितदादाचा पक्षाचा, ते उदाहरण आहे त्याचं हे कर्तव्य. याच्यासाठी तुम्ही संभ्रितात का? ह्या प्रकरणात 17-18 लोक आहेत. त्याच्यात 120 कलम त्या खोकडी का खोकड्याने लावला नाही. आणखी भाऊ नाद लागून खोकडी का खोकडी कोण येतो? हो काय नाव कुठून आणलं काय? बोचे असलं कुठून आणले कोणा महिना दिला हो नको. मी लय बेकार आहे. मी ज्याच्या मागा लागतो ना त्याचा पिळूनच काढतो, त्याला सोडत नाही मी. अधिकाऱ्यांनी काम कसं करावं? तुकाराम मुंडेसारखं जात नाही ना फेत नाही. जो चुकला तो ठोकला. तसं काम कर ना. तुला कोणीतरी चमचा देतोय म्हणून तुका चमचा झाला का दुसऱ्याच्या दारातला? तुझं कर्तव्य आहे. एकाला मार लागला त्याला ताबडतोब हॉस्पिटलला नेणं, तो जगला पाहिजे. तू गाडीत घेऊन येतो. ज्ञानेश्वर बायाचा तर खून झाला. परत त्यांनी दुसरंही सांगितलं मला कुटुंबाने की त्यांनी खून झालेला अपघात दाखवला. आता तू काय देशी पेणार आहे का भाव चढायला आहे का कोण आहे तू? बेट्या नोकरी लय दिवसाची नसती. एकदा जर खडी फोडायला पाठवलं ना रडायला माणूस ना ठेवतो काय घरात रडायला. तू बदल. मी चांगले चांगले ठेप्याला आणले, तू बदल. तू पोलीस आहेस. पोलिसाचा गर्व वाटला पाहिजे गोरगरिबांना. एखाद्याच्या लेकराला त्रास झाल्याच्या नंतर त्या पोलिसांना ताबडतोब हॉस्पिटल नेला असा गर्व वाटला पाहिजे. तू 120 बळ लावला नाही. सामूहिक कट आहे आणि तू सांगतो की हो अपघात आहे, खून नाहीये. फडणवीस साहेब असे PSI पाळायला लागलात तुम्ही. आता मी त्यांना दोष आत्ताच देत नाही फडणवीस साहेबाला. मला त्यांच्या एकदा कानावर टाकू द्या. नाही केल्यावर मग मी बघतो. अजितदादाचा पक्ष बी त्या धन्याला बळ देतो, ती असे टोळ्या संभळीत. फडणवीस साहेब बी बळ देणार.
तुम्ही अरे दुसरे 10-20 घ्या ना, खूप येत ना तिकडं. हे असल्या खुनं करून तुमचा पक्ष बरबाद करून टाकील, अशाला का संपलिता? याच्यातले जेवढ्या कुटुंब अर्ज करणारे, ज्या मागण्या करणारे, त्या सगळ्या मागण्याच्या पाठीशी मी ताकदीने उभा राहणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी राहायचं. राहणार का? सगळ्यांनी ताकदीने उभा राहायचं, कारण ते पण आपलं लेकरू आहे. मग त्यांनी आता फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करू द्या, सरकारी वकिलाची करू द्या. त्याला आता ते मोक्यामध्ये कशी येत नाही ते पण बघतो. सगळी प्रोसिजर सुरू करायला लावतो. तो तुमचा खोकडी का खोकड्या, तो बी जर दोषी असला तर गेला म्हणून समजायचा, असला तर म्हणलो मी, मला माहित नाहीये, तुम्ही सांगितलंय त्याच्यावरती मी बोलतोय. तो दोषी असला गेला, पुन्हा सुट्टी नाही. असे चुकीचे कामं इथून पुढे जर केले आणि त्या कुटुंबाला जर कोणी त्रास दिला, ते हॉटेलमध्ये कामाला आहे, येताना जाताना कोणत्या गुंडांनी, त्याचा फक्त अर्ज करा, गुंड फिंड सगळं बघतो मी. आणि त्या कुटुंबाला त्रास दिला, तुम्ही सगळ्यांना उभं राहायचं आणि त्या कुटुंबाच्या मागं. कारण सगळं राज्य तुमच्या मागे आहे. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला धक्का बी लागला ना, आम्ही तुमच्या सोबत आहे. सगळं राज्य तुमच्या मागे आहे. हो द्या, काय व्हायचं असेल ती होईल, ते बघू नंतर काय करायचं. कारण इथून पुढे जर भेऊन जगलो, आपण कोणाला पाय लावायचा नाही. कुणी आपल्यावर अन्याय केला तर सोडायचा अजिबात. पुढच्या काळात आता ते उद्याच्या SP साहेबाला बीडच्या जे मागण्या करतील त्याची सगळ्या गृह मंत्रालयापर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला याच्यात न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत येतो. तुम्ही कसलीच काळजी करू नका. फक्त त्या कुटुंबाच्या पाठीशी मात्र सगळेजण राहा. त्या कुटुंबाला भेटत जा, ते दुःख दे. कारण दुःख असतं. सोन्यासारखं लेकरू गेल्यावर ज्याला त्याला कळतं आपलं काळीच गेल्यावर काय होतं. त्यामुळे पुढच्या काळात एकजुटीनं सगळे राहा. कसले गुंड असू द्या, काही असू द्या, सगळे गुंड संपवतो मी. तुम्ही काही काळजी करू नका त्याची. फक्त अर्ज मात्र देत जा. शांत भेऊन घरात कुणी बसायचं नाही. यांचा आता ते बंद करून टाकायचा कार्यक्रम. यांना पुरं मोडीत काढायचं, ठेवायचं नाही. आपल्या जीवावर मोठे झालेले ते, आणि आता आपल्याला संपवायला लागले. आपणच यांना मोठं केलंय. आपण यांना कुठं कमी पडू दिलं नाही. यांना राजगाद्या मिळाल्या, यांना मंत्रिपद मिळाले, आमदारक्या मिळाल्या. आपल्या लोकांनी मतं केले म्हणून मिळाल्या. आज आपल्याच लोकांना मारायला लागले. मतं आपण करायचे, मतदान आपण करायचे, काठे आपण झेलायचे. आणि आज आपल्या पोरांच्या पोरीचे हाल यांनीच चालवले. यासाठी यांना मंत्री आमदार केलं का? आपण यांच्यात कधी जात बघितली नाही. आपल्या सुखादुखात येतील, आपल्या अडचणीत येतील म्हणून आपण यांना मतं केले आणि यांना मंत्री आमदार केलं. तेच लोक आज आपले मुर्दे पाडायले. भेटायला आले कुटुंबाला नाही? करा ना मतदान. मग काय जगातात तुम्ही? क्षेत्रीय मराठी आहेत आपण, जरा डोळे उघडा. आपल्या लेकरा बाळाचे मुर्दे पडणार असले तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत काही थोड्याफार. मी काय तुमच्या मतं मागायला किंवा तुमच्या प्रॉफिटा मागायला नाही आलो. ही माझ्या समाजाची तळमळ आहे. आणि 3 वर्षे मी खांद्यावर घेतली ती तळमळ माझ्या समाजाच्या लेकराची. माझा सुद्धा कधी जीव जाईल मला माहित नाही, इतका त्रास आहे मला. ते पण तुमच्या लेकरांसाठी. या समाजाच्या लेकरावरती, लेकीवरती अन्याय होऊ नये म्हणून मी रात्रदिवस रक्त जाळतो. तुम्हाला जाणीव तर पाहिजे कमीत कमी तुमच्या समाजावर किती अन्याय होतोय. तुमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले का तरी पण तुम्हाला त्याच्यात दुश्मनी बघायची, त्याच्यात भावकी बघायची, त्याच्यात वाद बघायचा आहे. त्याचं माझं जमत नाही हेच बघायचं का मुर्दे पडले तरी पण? स्वतःच्या समाजाची, स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या जाणीव तर ठेवाय, पळायचं तर शिका. नसतं तुमच्या सुद्धा सगळ्याचा नंबर लागणार आहे. इथून पुढे जर कोणी दादागिरी त्यांनी केली, त्यांचा अर्ज SP लय खस लागला तुम्हाला बीडला. तुम्ही अर्ज करा, मोक्यात घालायचं काम. मा दादा फादा काय नाही, इतके भेकड जाऊन येते. दादा फादा नाहीत, फक्त त्यांना ती वाकडी तिकडे गाडी आणि सवय अशी त्याचे ढुंगण इकडे करते तिकडे करते. त्यांची 3 वर्षात पुरी काठ हलती केली. तुम्ही फक्त एकजूट राहा. यांचा दुमताच काढतो मी, सोडतच नाही यांना. मुताडे पिते तर हानतेत कुंकडे बी गाड्या. त्या जातीचं, त्यांच्या जातीचं आपलं लय प्रेम होतं. हे तुटलं फक्त ह्यातल्या 4-2 भंगार लाभार्थी टोळीमुळं. नसतं आपलं आणि त्यांच्या जातीचं आपलं गोपीनाथ मुंडे साहेबापासून प्रेम आहे. हे तुटलं असेल ना
त्या जातीवरची माया कमी आपली जर झाली असेल ना, फक्त धनेने पाळलेल्या लाभार्थी टोळीमुळे कमी झाली. कारण यांनी त्यांच्या जातीचे मारले ना आपल्याही जातीचे मारले. त्यांचं तिकडे काय हो आपल्या देणं घेणं. आपल्या जातीच्या लेकरा जर इथून पुढे धक्का लागला याला जसं तसं उत्तर द्यायचं, यांना सोडायचं नाही. इथून पुढे आता आपले बळी जाऊ द्यायचे नाही, यांच्या हाताने खुन होऊ द्यायचं. आता जशाल तसं वागायचं आणि तुमच्या आईबापाचं रक्त मराठ्याचं खेळत असल्यासारखं वागायचं शिका तुम्ही सुद्धा. मेलेला दूध पेलेलं नाही येत आपण की लोकांचा मार खायसाठी नाण्य सहन करायला जन्मलो. आपल्याला पण प्रतिष्ठा आहे आणि ते किती घेत सगळं माहिती. त्यांना शेवटी तसा खेटायचं असेल तर बघू, मग त्याला नाविलाज आहे आपला सुद्धा. आपण कमी नाही येत, पण आपल्याला वाटतं जाऊ द्या बदलतील, आज बदलतील उद्या बदलतील. काय झालं त्या महादेव मुंडेचं त्या लेकराचं? केले की तुकडे तुकडे सगळे, लागला का तपास? आज ते नेते संपलेणार अजितदादाचा पक्ष आणि फडणवीस साहेब. जसं का राज्यात नेते पुरे जळलेतच. इथून पुढे जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादाचा पक्षाने त्याला बळ दिलं तर आम्ही दोघांचे सुद्धा पक्ष मराठी संपवणारे. संपायचे का नाही? कारण आपल्या जीवावरती कुणी घाला करत असलं तर आपण विचार करून नाही चालणार. आपल्या समाजाचे लेकर संपत असतील, हे बघा मी सगळ्यात जास्त शेवट तुम्हाला सांगतो, माझ्या समाजा इतकी माया मी कोणावरच करत नाही. माझ्या समाजाच्या लेकराला दुःख झालेलं मला सहनच होत नाही. मी त्या दिवशी लीलावती हॉस्पिटलला होतो तरी पण मला फोन येत होते. मी तिथून आयचे सांगितलं गुन्हा दाखल करायचा का नाही. तुमचा माणूस सुद्धा कोणतरी लाईनवर होता, ते कोण होता मला माहित नाही. मी माझ्या समाजाला इतका जीव लावतो की मी रात पाठ कधीच बघत नाही. तुम्ही सुद्धा आता वागणुकीत तुमच्या बदल करा. दुसऱ्यावरची माया लावायची जरा कमी करा. आपल्या समाजाच्या लेकराला माया लावायचं जरा आता शिका. दुसऱ्याला जी माया लावल्यामुळे आपल्याला ही भोगायची वेळ आली. आता यांना आमदार करा, मंत्री करा, मतदान करा, तरी पण मूर्ती आपलेच पडणार आहे. तुमच्या ज्या ज्या मागण्या असतात त्या मागण्याच्या पाठीशी मी ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका. मी उद्याच गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला हे सगळं संध्याकाळपर्यंत सांगणार आहे. पण त्या कुटुंबाच्या पाठीशी असं जसं तुम्ही आता सगळा परिसर इथं पुऱ्या ताकदीने ग्राउंडवर जमला, याच ताकदीने त्या कुटुंबाच्या पाठीशी यांना फासावर सोडूस तर मागं राहायचं. यांना फासावर सोडूस तर सुट्टीच नाही. आता तपास अधिकारी कोण आहेत त्यांच्यावर जर काही दबाव आला तर त्यांनाही जाहीरपणे सांगतो, दबाव कोणाचा घ्यायचा नाही. आला तर फक्त सांगा, तुम्हाला मुख्यमंत्र्याकडून, गृहमंत्र्याकडून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडून मोकळीक दिली जाईल, फ्रीडम दिला जाईल. तुमच्यावर कोणाचा दबाव येणार नाही. फक्त एक जरी रिंग तुम्हाला वाजली तपास चुकीचा करण्याच्या बद्दल तरी फक्त आमच्या कानावर टाका. आमची ताकद काय आम्ही दाखवू, आतापर्यंत दाखवलेली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी कोणाचंही दडपण घ्यायचं अजिबात कारण नाही. सगळे सीडीआर ते सगळे निघतील. कोण कोणाला फोन करतंय, कोण कोणाला दाबीतंय, काय करतंय, कोण कोणाला कोणता वकील देतोय, कोण कोणासंग फोटो आहेत, कोणाच्या डीपीला कोणते फोटो आहेत, डिप्यावाला डोप्यावाला सगळा मध्ये आहे. काळा भंगार आहे, आता पांढरा सफेद पाडा काय झालंय कोणाला माहिती. ते त्याच्यामुळे टेन्शन नको घेऊ म्हणा. मी दखमकी आहे, त्याची काळजी नाही करायची. पाठच पुरणार आहे तुमच्या सगळ्याची. इथून पुढच्या काळात त्या कुटुंबाच्या सोबत राहा एवढीच तुम्हाला विनंती करतो. थांब. चला, धन्यवाद.